कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज रास्ता रोको आंदोलन होणार आहे। रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधितांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन सुरू आहे। सकाळी 10 वाजता सांगली कोल्हापूर या महामार्गावर रास्ता रोको केलं जाणार आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याची मागणी त्या ठिकाणी आता करण्यात येत आहे। चौपट मोबदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका आंदोलकांची आहे। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे रास्ता रोको आंदोलन आज सुरू आहे। रत्नागिरी नागपूर या महामार्ग बाधितांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन सकाळी 10 वाजता सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको केलं जाणार आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याची मागणी आता करण्यात येते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत। शेखर, खरं तर आंदोलन सुरू आहे। चौपट मोबदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी आंदोलकांची आक्रमक भूमिका आहे आणि याआधी जशी तू सकाळी माहिती दिलास की आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेण्यात येण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। काय सध्या ताजे अपडेट आहे? कारण आज सकाळीच सगळ्याच आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेण्यासाठी पोलीस अनेक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत। यामध्ये काही महत्त्वाचे कार्यकर्ते देखील आहेत। मात्र एक मागणी जी आहे ती शेतकऱ्यांची ही प्रमुख आहे की नागपूर रत्नागिरी महामार्ग होत आहे, त्या महामार्गाला अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिला गेलेला आहे। मात्र चोकाक ते अंकली या दरम्यानचा असणारा हा कोल्हापूर सांगली मार्गावरील हे पट्टा आहे आणि त्या पट्ट्यातील काही शेतकऱ्यांना जो आहे तो केवळ दुप्पट मोबदला मिळत आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांची मागणी आहे इतर शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने चौपट मोबदला मिळालेला आहे त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा या ठिकाणी चौपट मोबदला मिळावा अशी एक प्रमुख मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। एकीकडे आमची शेती जी आहे ती महामार्गासाठी देत असताना आम्ही स्वतःहून यासाठी इच्छा देखील दर्शवत आहे। मात्र त्या ठिकाणी मोबदला जो आहे तो मात्र त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात मिळत आहे आणि म्हणूनच यासाठी शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुद्धा त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र उपोषण एकीकडे सुरू असताना दुसरीकडे भूसंपादनाच्या नोटिसा देखील अनेक शेतकऱ्यांना आलेल्या आहेत आणि म्हणूनच आज रास्ता रोको करण्याचा पवित्रा जो आहे तो या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। आज 10 वाजता हे आंदोलन जे आहे ते उदगाव या ठिकाणी असलेल्या टोल नाक्यापाशी होणार आहे। मात्र त्यापूर्वीच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळं निश्चितच आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आजचं आंदोलन जे आहे ते होणार आहे। त्यामुळं निश्चितच आहे आजच्या ह्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं शेतकरी आपली आक्रमक भूमिका मांडणार आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला जो मोबदला आहे तो मिळावाच यासाठीची मागणी जी आहे ती करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। करण, शेखर, महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे। चौपट मोबदला मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। मात्र शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या राजकीय पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे का? कारण सध्या तरी हे आंदोलन जे आहे ते शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फटका बसतोय आणि म्हणूनच त्या ठिकाणी राजू शेट्टी जे गेल्या अनेक वर्षांपासून त्या मतदारसंघामधून येतात आणि तिथले नेतृत्व जे आहे ते कायमच करत आलेलं पाहायला मिळतं। त्या शेतकऱ्यांनी देखील राजू शेट्टी यांना साथ घातली होती। राजू शेट्टी यांनी त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे राहावं अशी त्या ठिकाणी ग्वाही दिली होती आणि त्या पद्धतीनंच आता शेतकऱ्यांना जोपर्यंत चौपट मोबदला मिळत नाही तोपर्यंत आपण देखील शांत बसणार नाही, आपल्या सर्वांनाच चौपट मोबदला मिळवून देऊ असं देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे। आणि म्हणूनच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आजचे हे रास्ता रोको आंदोलन होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि सांगली हा महामार्ग खूप महत्त्वाचा महामार्ग आहे। गेल्या अनेक वर्षांपासून याची मागणी आहे। मात्र त्या ठिकाणी भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे हा संपूर्ण महामार्ग रखडलेला आहे आणि म्हणूनच इथले शेतकरी जे आहे ते चौपट मोबदला जोपर्यंत आम्हाला देत नाही तोपर्यंत हा महामार्ग होऊ देणार नाही। आमच्या शेतामध्ये जर तुम्ही भूसंपादनासाठी आला, मोजणीसाठी आला तर आम्ही त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ठोकू अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे शेखर, या आंदोलनासंदर्भातले वेळोवेळी ताजे अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।